नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो. आपण याआधी पण बॉर्डर रांगोळ्या बघितल्या आहेत आठवड्याभरासाठीच्या. 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या उंबरठ्यावर काढण्यासाठी. तर आजच्या भागातही तुम्हाला बॉर्डर रांगोळ्या बघायला मिळणार आहेत आणि अतिशय सोप्या आहेत, दिसायला खूप सुंदर आहे, काढायला खूप इझी आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजच्या रांगोळ्या तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर नक्की ट्राय करा. तर बऱ्याच मैत्रिणींना उंबरठ्याचं पूजन करायला आवडतं. म्हणजे ज्यांच्याकडे वेळ आहे त्या मैत्रिणी करतात. हळदीचं लेपन वगैरे करतात आणि त्यावर रांगोळी काढतात. नक्कीच तुम्ही जर पूजन करत असाल उंबरठ्याचं किंवा तुम्हाला असंही जर उंबरठ्यावर काढायला रांगोळी आवडत असेल, तर ह्या रांगोळ्या तुमच्यासाठीच आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर आहे आणि तेच आकार वापरून आपण नवीन डिझाईन्स केलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत आणि युनिक डिझाईन्स आहेत. तर नक्कीच तुम्ही तुमच्या दारासमोर उंबरठ्यावर ह्या रांगोळ्या काढू शकतात किंवा देवघरासमोरही ॲज अ बॉर्डर रांगोळी म्हणून काढू शकतात. खूप सुंदर दिसणार आहे. अगदी कमी कलरमध्येच काढलेले आहे आणि कमी जागेतही कशा रांगोळ्या काढायच्या हे तुम्हाला दाखवलंय. कारण की जी ब्लॅक कलरची कडप्पा आहे बघा, ती पट्टी कडप्प्याची एकदम छोटी आहे. आपली 4 बोटांच्याच आकाराची आहे. म्हणजे रुंदी सांगते मी. नक्कीच तुम्ही जर तुमच्या इथे जास्त जागा नसेल आणि उंबरठ्याची पट्टीची साईज तर एवढीच असते, जास्त काही मोठी नसते. त्यामुळे तुम्ही त्यावर काढू शकतात ह्या रांगोळ्या. तर आपली पहिली डिझाइन तयार झाली. आपण त्यामध्ये स्टेन्सिलच्या मदतीने स्वस्तिक काढलंय. जी पुढची डिझाइन आहे त्यामध्ये 2 असे केंद्रवर्धिनीचे आकार काढून घेतलेले आहेत. तुम्हाला केंद्रवर्धिनीचा आकार जेवढा मोठा पाहिजे तेवढ्या वेळा तो बोट असा फिरवायचा, म्हणजे ती रांगोळी आपोआप पसरत जाते आणि तो आकार मोठा होत जातो. आणि दोन्ही साइडनी आपण अशा लाल आणि पिवळ्या कलरमध्ये लाईन्स काढून घेतलेल्या आहेत. खूप सोप्या रांगोळ्या आहेत. व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पूर्ण बघा मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला आजच्या रांगोळ्या पण नेहमीप्रमाणे आवडतील आणि तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय कराल. व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. एक कमेंट खूप महत्त्वाची असते माझ्यासाठी, कारण की त्यामुळे समजतं आम्हाला की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला आहे. तुम्हाला कुठल्या रांगोळ्या आवडल्या ते समजतं. तुमच्या रांगोळ्यांबद्दलचं जे मत असतं ते समजतं. त्या व्हिडिओबद्दलचं मत समजतं. तर नक्कीच कमेंट्स करा. ही व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण, तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स सर्वांना जास्तीत जास्त शेअर करत चला. म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन शिकता येईल. पूर्ण महिनाभर तुम्ही नवीन रांगोळ्या काढू शकाल, एवढ्या रांगोळ्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तर नक्कीच एकदा चॅनलला भेट द्या. व्हिडिओ आवडले तर नक्कीच तुम्ही तुमच्या रांगोळ्या म्हणजे ह्या रांगोळ्या नक्की तुमच्या दारासमोर ट्राय करा. तर बघा, ही पण रांगोळी आपली रेडी होत आलेली आहे. खूप सुंदर रांगोळी आणि युनिक डिझाइन, नवीन डिझाईन्स आहे सर्वच. आपण आकार जरी तेच वापरले, पण डिझाईन्स पण नवीन आहेत. पुढची डिझाइन बघा. लाल आणि पिवळा कलर वापरलाय, लाईन्स काढून घेतलाय आपण अशा. तुम्हाला अंदाजे तुमच्या समजा उंबरठ्याची साईज किती आहे त्या अंदाजाने सेम साईजमध्ये, म्हणजे जो मधला आयत तयार होतोय, त्या अंदाजानुसार म्हणजे अंदाजे अंतर घ्यायचं आणि त्यानुसार ह्या लाईन्स काढायच्या तुम्ही. आपल्याला समजतं ते आपोआप. आपले किती 5 आयत तयार झालेले बघा याच्यामध्ये आणि असे 5-5 टिपक्यांचं कॉम्बिनेशन काढून घेते मी. आपण आधीच्या भागात पण अशाच काही-काही रांगोळ्या बघितल्या, पण आतली डिझाइन आपण चेंज केलेली आहे. आणि अगदी 3 कलरमध्येच ही रांगोळी काढतोय आपण. बऱ्याच मैत्रिणींच्या खूप छान-छान कमेंट्स येतायत मैत्रिणींनो. तुम्ही पण अशा कमेंट्स करत चला, व्हिडिओ बघत चला, रांगोळीची प्रॅक्टिस करत राहा. नक्कीच तुम्हाला जर रांगोळी जमत नसेल, तर एक दिवस हे व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करून रांगोळी जमेल. आणि बऱ्याच मैत्रिणी करतात प्रॅक्टिस. आता सध्या पाऊस सुरू असल्यामुळे बाहेर तुम्हाला रांगोळी काढायला जमत नसेल पावसामुळे, पण तुम्ही प्रॅक्टिस म्हणून देवासमोर, तुळशीसमोर काढू शकतात रांगोळ्या. तर आमच्या इथे पण बराच पाऊस पडला, त्यामुळे मागचे 1-2 दिवस कमेंटला लवकर रिप्लाय देता येत नव्हता, कारण की नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे. मी जशी-जशी रेंज येत होती त्याप्रमाणे तुम्हाला रिप्लाय देत होते. तर कधी जर रिप्लाय देणं झालं नाही तर राग मानू नका मैत्रिणींनो, कारण की मी उशिरा का होईना रिप्लाय देत असते.
तर बघू शकता ही रांगोळी किती सुंदर दिसते. खूप सुंदर ही रांगोळी. तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजच्या भागातली कोणती रांगोळी सर्वात जास्त आवडली आहे. तर खूप सुंदर दिसते बघा. अशा रांगोळ्या तुम्ही सणावारांना पण बॉर्डर रांगोळ्या म्हणून काढू शकतात. पट्टी म्हणजे दारासमोर. तर ही रांगोळी जरा एकदम युनिक आहे. क्रॉसमध्ये लाईन काढून घेतलाय बघा मी. लाल आणि पिवळ्या कलरच्या. आपण नेहमी सरळ लाईन्स काढल्या आधीच्या रांगोळ्यांमध्ये. तर म्हटलं चला थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करूया. म्हणजे असे तिरप्या काढलेल्या आहेत लाईन आणि त्यामध्ये आपण आपली जी नेहमीची डिझाइन आहे 3 पाकळ्यांची ती काढणार आहोत. काहीतरी वेगळं सुचलं मला म्हणून मी ट्राय केली ही रांगोळी. वेगळं म्हणजे आपण फक्त आकार जसं सरळ काढतो तर तिरपा काढलाय, काहीच नाही वेगळं केलं. पण नवीन डिझाइन तयार झालेली आहे. तर असंच तुम्ही पण थोडं असं आपलं विचार करायचा आणि अशा छान-छान डिझाईन्स तुम्ही पण तयार करायच्या. म्हणजे करू शकतात तुम्ही, असं नाहीये काही. आपोआप सुचत जातं मैत्रिणीनो, आपल्याला जर एखाद्या गोष्टीची सवय लागली ना, तर आपोआप ते डिझाईन्स वगैरे सुचत जातात. तर बघा आपण असं तिरपा आकार काढलेला प्रत्येक याचा आणि यामध्ये हिरवा कलर भरतोय. एकदम नाजूक रांगोळ्या आहेत. जसा आपला उंबरठा पण नाजूक असतो एकदम म्हणजे तेवढ्या आकारामध्ये बरोबर ह्या रांगोळ्या फिट होतील एकदम मस्त. आणि तुमचा जर उंबरठ्याची साईज मोठी असेल, तर तुम्ही त्याप्रमाणे रांगोळी मोठी काढू शकतात. तर बघा पुढची रांगोळी आणि ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. एकदम सिंपल रांगोळी आहे, एकदम साध्यातली साधी पण छान रांगोळी आहे, युनिक रांगोळी आहे, नाजूक रांगोळी आहे. काही नाही केलंय 5 टिपके काढले आणि त्याला बोटाच्या मदतीने प्रेस करून घेतले, असा आकार तयार केलाय. तर आजच्या डिझाईन्स नक्की ट्राय करा. खूप छान दिसेल आणि मला पण छान वाटेल तुम्ही ह्या डिझाईन जर ट्राय ट्राय केल्या तुमच्या दारासमोर. आपण मध्ये असं फूल काढलंय आणि बाजूने बघा एक 2 साइडला 2 लाईन काढल्या आणि असा वेलीचा आकार काढतोय. बोट फिरवून काढलाय फक्त काहीच केलेलं नाहीये. तर आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण आपण अशा छान-छान रांगोळ्या बघणार आहोत. तर भेटूया अशा झटपट होणाऱ्या, सोप्या, सुंदर आणि छान-छान रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.